मात्र या संपूर्ण अहवालात जो ठपका ठेवण्यात आलाय तो ग्रामस्थांनी फेटाळून लावलाय। ग्रामस्थांकडे आलेल्या पत्रानुसार या कामाला 2026 पर्यंत मुदतवाढ मिळाल्याचा दावा ग्रामस्थ करतायत। त्यामुळे मुरुम उपसा बेकायदेशीर नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। सोमवारी मात्र गावातले सगळे ग्रामस्थ महिला शाळकरी मुला यांच्या समवेत कुर्डुवाडी प्रांत कार्यालयावर विशाल निषेध मोर्चा काढणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी हार घालून आम्ही खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा जाहीर निषेध करणार आहोत आणि तसेच आमच्या रस्त्यांच्या बी कामाची मागणी करणार आहोत। आणि सोमवारी मात्र आमच्या गावातून सर्व पक्षीय तसेच सर्व धर्मीय असा महामोर्चा संपूर्ण गाव बंद होऊन हा महामोर्चा प्रांत कार्यालयावरती आम्ही घेऊन जाणार आहोत। असं आमचं गावाचं साधारणतः सामील असणार आहे। महिला वर्ग असणार, महिला शाळेतल्या विद्यार्थ्यांसहित सगळे सोमवारच्या मोर्चाला हजर असणार आहेत। त्यामुळे हा मुरुम उपसा बेकायदेशीर नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। त्यांना जे पत्र प्राप्त झालंय त्यामध्ये 2026 पर्यंत या कामाला मुदतवाढ दिल्याचं नमूद आहे आणि त्यामुळे जो मुरुम उपसा झाला तो अवैध नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। आणि यानंतरची बातमी नाशिकमधून आहे।